नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी पुण्यात गणेशोत्सवाच्या देखाव्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पुण्यातल्या कोथरूड परिसरात संगम तरुण मंडळानं यावर्षी अफजल खान वधाचा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत त्यांनी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली, पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली. आणि याच मुद्द्यावरून पुणे पोलिसांची मोठी अडचण झाली आहे. मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय. आपल्या हिंदुस्थानात महाराजांचा जीवनपट दाखवण्याची भीती वाटत असेल तर मग काय पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का, असा सवाल विचारला जातोय. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात मुंबईमध्ये सुद्धा असाच अफजल खानाचा वध दाखवण्यात आलेला होता. आणि अशा वेळी पुण्यामध्ये हा देखावा दाखवण्यास विरोध का, असा देखील सवाल उपस्थित केला जातोय. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रकांत, ही परवानगी का नाकारली, त्याचं कारण काय देण्यात आलंय आणि यावरती या गणपती मंडळाची काय प्रतिक्रिया? श्वेता, या संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. पण त्यांच्या एकूण ऑफिस ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलं की मिरजेमध्ये जी दंगल झाली होती ती अफजल खानाच्या वधाचा देखावा होता, तिथंही ती मूर्ती, त्यावरूनच ती दंगल पेटली होती. तेव्हापासून अफजल खानाचा वध असा लाईव्ह देखावा दाखवायला पोलीस विभागानं महाराष्ट्रातल्या बंदी घातलेली आहे. तेच कारण देऊन कोथरूड पोलिसांनी त्यांनाही बंदी घातली. पण आता या मंडळाचं असं म्हणणं आहे, काल मुंबईत दहीहंडी झाली, तिथं 4थ्या थरावरती अफजल खानाचा वधाचा जिवंत देखावा सादर केला गेला. मग आम्हाला का परवानगी नाकारतं? आपण त्याच कोथरूड चौकात आहोत. इथंच ते मंडळ त्यांचं सादरीकरण होतं लाईव्ह देखाव्यांचं. आता तिथं मूर्तींचा स्टॉल आहे खरं तर. आणि हे किशोर शिंदेचं ऑफिस, मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांचं हे मंडळ आहे. ते आज मुंबईला गेलेत, पण हे मंडळाचे बाकीचे कार्यकर्ते आणि कार्याध्यक्ष संजय काळे आपल्यासोबत आहेत. मला सांगा, हे तुमचं बाजूचं मंदिर ओके, आपल्यासोबत किशोर शिंदे आहेत. हा किशोरजी जे आपल्यासोबत आता संगम तरुण मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे आहेत. किशोरजी, तुम्ही यावर्षी गणेशोत्सवामध्ये काय देखावा सादर करण्याचा निर्णय घेतला? त्यानंतर रीतसरची परवानगी मागायची असते, पोलिसांकडे गेला असता तुम्हाला काय उत्तर मिळालं? आम्ही दरवर्षी गेली 20 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरचा एक प्रसंग आम्ही दाखवत असतो, जेणेकरून छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तो प्रसंग आठवला पाहिजे. म्हणजे शाहिस्ते खान असेल किंवा आग्र्याची सुटका असेल किंवा राज्याभिषेक असेल. तर ह्या वर्षी आम्ही अफजल खान वध हा दाखवणार आहोत. आणि त्या संदर्भात आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला आम्ही पत्र दिलं होतं साधारणतः 10 ते 12 तारखेला, की आम्हाला असं देखावा आम्ही दाखवणार आहोत. त्यांनी स्क्रिप्ट वगैरे सगळी मागितली. आम्ही बाकी त्यांच्या जे काही पूर्तता सगळ्या आम्ही केल्या. त्यानंतर त्यांनी काल आम्हाला सांगितलं की बाबा, तुम्हाला आम्ही हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे आम्ही हे नकार देतोय. पण ऍक्च्युली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे काहीच नाही. आमच्या इथं आजूबाजूला जवळपास मस्जिद नाहीये. म्हणजे आमच्या कोथरूड गावठाणात एक मस्जिद आहे, परंतु त्या शेजारीच आमचं मंदिर आहे. आज वर्षानुवर्ष आम्ही मंदिर आणि मस्जिद शेजारी आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमाला, सणाला एकत्र असतो. त्यामुळे अफजल खानाच्या वधाच्या निमित्ताने असे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे? कुठेतरी हे महाराजांचा जो काही इतिहास आहे हा दाबण्याचा प्रयत्न होत आहे असं आम्हाला वाटतं. बरं किशोरजी, परवानगी तर नाकारली आहे, मग तुमची पुढची काय भूमिका? आता आम्ही कमिशनरांना भेटणार आहोत उद्या. मी आज नेमके मीटिंगला मुंबईला आलेलो आहे. कमिशनरना, पुणे पोलीस कमिशनरना उद्या आम्ही सर्व पक्षाची लोक भेटणार आहोत. आज आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाता आहे अशांना आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की बाबा, हिंदुत्वाचा विचार धरून हे सत्ता स्थापन झालेली आहे. म्हणजे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा इतिहास हे दाखवण्यापेक्षा आम्हाला मज्जाव करणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं. पाहूया काय होतंय ते. बरं, मात्र काही अटी शर्ती जर तुम्हाला घालण्यात आल्या तर मग त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल? आम्ही अटी शर्तीचं पालन करूनच आम्ही करू, काही अडचण नाही. परंतु अटी शर्ती काय असणार आहेत? म्हणजे दाखवताना बाबा, म्हणजे पोलिसांना त्या ठिकाणी एक काहीतरी दबाव निर्माण होतो की काय, अशी आम्हाला भीती वाटते.
बरं, मात्र इतर वेळी जेव्हा आपण काही ऐतिहासिक नाटकं वगैरे पाहतो तेव्हा तर हा देखावा किंवा हा सीन त्या नाटकामध्ये असतो साकारलेला. मग गणेशोत्सवामध्ये असा हा सीन साकारला तर मग काय तुमच्या मंडळानं नेमकी आता काय तुमचे सुद्धा बरेच कार्यकर्ते असतील, तुम्ही अध्यक्ष आहात, कार्यकर्त्यांकडून तुम्हाला काय सपोर्ट मिळतोय किंवा सांगितलं जातंय? मॅडम काय आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा प्रत्येक व्यक्ती आहे, तो प्रत्येक धर्मातला व्यक्ती असेल आणि प्रत्येकाच्या भावना दुखावल्यात असं आम्हाला वाटतं. शेवटी आमच्या महाराजांचा इतिहास आम्हाला दाखवण्यापासून का मज्जाव केला जातो? आम्ही हिंदुस्थानात नाही दाखवायचं तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन आमच्या महाराजांचा इतिहास दाखवायचा का? बरं, आणि का तुम्ही थांबवण्याचं कारण काय आहे मला हेच कळत नाहीये. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल म्हणजे पिक्चर मध्ये दाखवतात. काल दहीहंडीमध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी केलं होतं, तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला नाही आणि मग इथंच कायदा सुव्यवस्थेचा काय प्रश्न होणार आहे? कुठेतरी पोलिसांवरती दबाव आहे असं आम्हाला वाटतं बरं. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यासाठी आम्हाला मदत करतील अशी त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. जी, किशोर शिंदेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. याच संदर्भात राष्ट्रवादीचे पुण्यातले नेते प्रशांत जगताप आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. प्रशांतजी, पुण्यातल्या कोथरूडमधल्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं अफजल खानाचा वध हा देखावा सादर करण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्यावेळेला परवानगी घेण्यासाठी गेले त्या पोलिसांनी परवानगी नाकारली. काय यावरती तुमचं म्हणणं? नाही, मुळातच हा विषय पुणेकरांच्या दृष्टीने आश्चर्याचा आहे. त्याचं कारण असं आहे की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात जी आज जगभर गणेशोत्सव साजरा केला जातो त्याची सुरुवातच मुळात पुण्यातून झालेली आहे. आणि त्याचबरोबर एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे जे युगपुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबंध विश्व मानतं त्या छत्रपतींचा जन्मच हा पुण्यातला आहे. असा दुहेरी संगम असणारा पुणे, ज्याच्यामध्ये एकूणच या संदर्भामध्ये अशा प्रकारे देखावा मांडण्याकरता जे काय पुणे पोलिसांकडून मज्जाव केला जातोय त्या संदर्भातल्या गोष्टी पुणेकरांसाठी निश्चित आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. पण एक नक्की आहे, याच्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि पुणे शहर पोलिसांनी कुठेतरी समन्वय साधण्याचा गरज आहे. याच्यातून निष्कारण वाद उद्भवणार नाही आणि याचबरोबर गणेशोत्सव मंडळाच्या आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम हे पुणे शहर पोलिसांनी करावं अशी माझी त्यांना विनंती राहील. बरं, याच गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी आरोप केलाय की पोलिसांवरती दबाव आहे, असं वाटतं का तुम्हाला? मुळात विषय असा आहे की आता एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे. खुद्द देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री आहेत. त्यांच्या आधिपत्याखाली पुणे शहर पोलीस दल कामकाज करत आहे. पण दबाव कुणाचा आहे हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढण्याचं काम करावं अशी माझी मंडळाला सुद्धा विनंती राहील. जी, प्रशांत जगतापजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर आता थेट जाऊयात विधानसभेमध्ये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. असं म्हणून 4 धरणं केवळ मराठवाड्यासाठी बांधली, पण त्या 4ही धरणातलं पाणी कधी फारसं मराठवाड्याला मिळालं नाही. माझा प्रश्न असा आहे की आता समृद्धी महामार्गाच्या बाजूनी आपण जर असंच एक पाईपिंगनी पाणी केलं तर ग्रॅव्हिटीनी पाणी जाईल, पंपिंग करायची गरज नाही. आणि म्हणून मराठवाड्याचे अगदी वैजापूर असेल, गंगापूर असेल, संभाजीनगर असेल किंवा आणखी काही खालचा भाग जालन्याचा असेल तिथं ग्रॅव्हिटीने पाणी जाऊ शकतं. तर हा असा एक नवा प्रकल्प आपण विचारात घ्याल का? सन्माननीय हरिभाऊ नाना बागडेंनी एक महत्त्वाचा विषय लक्षात आणून दिलेला आहे. जरूर या संदर्भातली पडताळणी करण्यात येईल आणि त्यांनी सांगितलं ते फिजिबल असेल तर निश्चितपणे ते घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5. अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 5 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, आज मी सभागृहामध्ये 24 गावच्या उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाविषयी आज चर्चा करण्यासाठी उभा आहे. परंतु ही चर्चा करत असताना, ही चर्चा आपल्यासमोर मांडत असताना मला अत्यंत खूप वाईट वाटत आहे. कारण मी आमदार झाल्यानंतर माझं हे 4थं अधिवेशन आहे आणि या सर्व अधिवेशनामध्ये मी जी काही मुद्दे समस्या मांडल्या त्यातील ही 24 गावच्या उपसा सिंचन योजनेबाबतीत मी अनेक वेळा या ठिकाणी हा प्रश्न मांडत असताना शासनाशी पत्रव्यवहार केला, शासनाशी त्या ठिकाणी तारांकित प्रश्न केले, कपाती सूचना मांडल्या, लक्षवेधी केल्या. परंतु शक्य त्या जेवढ्या आयुध आहेत त्या सगळ्या आयुधांचा मी या ठिकाणी वापर केला.
पण माझ्या आणि माझ्या या 24 गावच्या लोकांच्या हाती सध्या निराशाच पडलेली आहे. प्रशासनाला ज्या वेळेला मी जाब विचारला की या योजनेबाबत ज्या वेळेला विचारणा केली त्यावेळेला प्रशासनाकडून एकच उत्तर यायचं की ही अंतिम मान्यतेसाठी फाईल मंत्री महोदयांच्याकडे आहे, अंतिम फाईल मान्यतेसाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आहे. परंतु आज या ठिकाणी गेले कित्येक महिने या ठिकाणी या फायली करण्याचा प्रयत्न करतात आपल्या डोक्याच्या मागे काही लागू नये म्हणून. तर त्याही बद्दलचे आदेश हे गेले पाहिजेत, कारण फोन कुणाचा आला ते तर रेकॉर्डवर त्या ठिकाणी राहतं. आणि उपमुख्यमंत्री महोदय, काय होतंय, सारख्या बातम्या अशा येत आहेत की जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर सातत्याने त्याचे जबाब बदलतोय. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, दुसऱ्या दिवशी दुसरंच दिलं. कॅमेरेवाले त्याच्यावर कॅमेरे टाकायचे, त्यावेळेस तो मधनच बेडवर जाऊन बसायचा, मधनच असा घाबरून बघायचा. अशामुळं त्रयस्थ लोकांना एक शंका उपस्थित होते की बाबा नक्की काही काळबेरं त्याच्यामध्ये आहे का. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित बारकाईनं हे करणार आणि आपण म्हणताय ते खरं आहे. मला कालच त्यांच्या सुविद्य पत्नींचा मला फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की देवेंद्रजी विदर्भात आहे परंतु ते रात्री येतील, आपण त्यांना फोन करून सांगा, मी पण त्यांना सांगेन. आणि त्यांनी पण काही मुद्दे दिलेले आहेत किंवा सदर अपघाता प्रकरणी गुन्हा दाखल आहे किंवा कसं असल्यास पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यामध्ये काही कसूर झाली का अथवा चालढकल केली आहे का, शासन स्तरावर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून काही कारवाई आपण करणार आहेत का, असे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्यांच्या घरातल्याही कुणाला त्याच्याबद्दलची शंका ही वाटता कामा नये आणि महाराष्ट्रालाच कुणाला वाटता कामा नये, कारण आपल्या सगळ्यांचेच महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी मित्रांचे स्वर्गीय विनायकराव मेटेंशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि म्हणून गेलेली व्यक्ती तर कदापि परत येणार नाही, परंतु त्याच्यातनं पुन्हा अशा कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तीवर अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारची वेळ येऊ नये म्हणून जी काही खबरदारी घेण्याची गरज असेल ती खबरदारी तातडीनं घेतली गेली पाहिजे, निर्णय तातडीनं केले गेले पाहिजे, अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे. बऱ्याचदा घटना घडल्यानंतर आपण 8-15 दिवस खूप बोलतो आणि नंतर हळूहळू आपण आपल्या कामामध्ये ह्या गोष्टी विसरून जातो. तसं ह्याच्यामध्ये होऊन देता कामा नये, अशा प्रकारचा निर्णय सरकार घेईल का. सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदयांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे हे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. आणि विशेषतः आता आपण दादा त्या ठिकाणी मिसिंग लिंकचं काम सुरू केलं आहे. मुळात या रोडचं जे कंजेशन होतं हे सगळं कंजेशन जो घाटचा एरिया आहे त्या एरियामध्ये कंजेशन होतं आणि त्यातनं मग पुढचा रोडही त्या ठिकाणी कंजेस्टेड होत जातो. हे मिसिंग लिंकचं काम आता खूप वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे, ते लवकर पूर्ण होईल. ते पूर्ण झाल्यानंतर या रोडवरचा जो जाम आहे तो पूर्णपणे संपेल आणि डिस्टन्स देखील निश्चितपणे कमी होईल. तथापि जी सूचना आपण केलेली आहे की चौथी लेन या ठिकाणी करण्यात यावी, त्या संदर्भात निश्चितपणे जर ती जागा असेल तर आणि आपण सांगताय तर ते सत्य म्हणून आपण निश्चितपणे ते पडताळून घेऊ. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः विनंती करेन की त्यांनी चौथी लेन तयार करण्याच्या संदर्भातली जी काही सूचना या ठिकाणी आली आहे ती तात्काळ पडताळून पाहावी आणि जरूर त्या संदर्भातला कारवाई आपल्याला जर शक्य असेल तर ती केलीच पाहिजे. कारण हे खरंच आहे की आता इतका जास्त ट्रॅफिक या रोडवर आहे. मिसिंग लिंक झाल्यावर काही काळ तो ट्रॅफिक आपण मॅनेज करू शकू, पण हा वाढतच राहणार आहे. त्याच्यामुळे चौथ्या लेनच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी आलाय, सरकार त्याबद्दल सकारात्मक पावलं उचलेल हे निश्चितपणे मी सांगतो. आणि यासोबत अतिशय महत्त्वाचा मुद्दा दादांनी मांडलेला आहे की माध्यमांमध्ये आम्हाला देखील पाहायला मिळत आहे, थोडे ब्रीफिंगमध्ये लक्षात येत आहे की ड्रायव्हरचं स्टेटमेंट बदलतं आहे. विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शंका देखील निर्माण होत आहेत. आणि म्हणून यात घातपात आहे किंवा नाही याबद्दल 1% शंका राहू नये म्हणून ही केस आपण CID ला वर्ग केली आहे. CID ला सांगितलेलं आहे की सगळ्या अँगलचा तपास त्यांनी केला पाहिजे, घातपाताचाही तपास हा CID ने केला पाहिजे. आणि त्यासोबत पॅरलली मी ADG लेवलच्या एका अधिकाऱ्याला हे सांगेन, कारण CIDचा तपास जो काही आहे तो तपास तर होईलच, पण प्रायमरीली कोणाचे याच्यामध्ये प्रायमा फेसी कोणाच्या चुका याच्यात आहेत का या संदर्भातला एक पॅरलल रिपोर्ट
हा निश्चितपणे ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आपण म्हणू, म्हणजे त्यातला क्रिमिनल निग्लिजन्सचा भाग हा सीआयडी करेल, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निग्लिजन्स या ठिकाणी कुठे आहे का या संदर्भातला प्रायमरी रिपोर्ट देण्याच्या संदर्भात एडीजी लेवलच्या एका अधिकाऱ्याला नेमलं जाईल आणि त्यामध्ये कोणाचीही अध्यक्ष महोदय थोडीही चूक आढळली तर अशा व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही, कारण विनायकराव मेटे यांच्यासारखा एक अत्यंत समाजाकरता काम करणारा कार्यतत्पर अशा प्रकारचा नेता आज आपण त्या ठिकाणी गमावलाय. हे सांगत असताना आपण सगळे मगाशी ताईंनी देखील त्याचा उल्लेख केला, आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत आणि आपल्या सगळ्यांना खूप प्रवास करावा लागतो, पण साधारणपणे हे जे काही 3 वाजेनंतर सकाळी 6 6:30 पर्यंतचा जो वेळ आहे, जर रात्री प्रवासाला निघालं तर हा वेळात प्रवास टाळला पाहिजे. अनेक वेळा आपल्याला कंपल्सरी असतं, वेळा गाठायच्या असतात, पण शक्यतोवर या वेळेत गाठला पाहिजे, टाळला पाहिजे. याचं कारण असं आहे की अनेक वेळा ड्रायव्हरला झपकी येते, अनेक वेळा त्यातनं अपघात होण्याचा संभव असतो. हे अर्थात मी जरी सभागृहाला सांगत असलो तरी माझ्यासहित सगळ्यांना हे पाळावं लागेल, कारण मी देखील अनेक वेळा सकाळी 4-4 वाजता त्या ठिकाणी प्रवास करतो. पण किमान आपण माननीय मेटे साहेबांच्या या संपूर्ण दुःखद अपघाती निधनानंतर थोडी काळजी आपण सगळे मिळून घेऊ. त्या दिवशी वहिनी देखील असं म्हणाल्या की मी त्यांना सांगितलं होतं की रात्री येऊ नका, तुम्ही पुण्याला थांबा, पण त्यांचा स्वभाव होता, ते काही थांबत नव्हते. त्यामुळे ते मी सांगितलं होतं, म्हणाले की तुम्ही थांबून सकाळी निघून तुम्ही बैठकीला पोहोचू शकता, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी रात्री प्रवास केला. तर आपण देखील सगळ्यांनी रात्रीचा प्रवास, उशिराचा प्रवास म्हणजे अर्ली मॉर्निंगचा प्रवास रात्रभर करून जेवढा टाळता येईल तेवढा टाळण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. बाळासाहेब थोरात. अध्यक्ष महोदय, झाल्या सगळ्या सूचना आपल्या सर्वांचे खूप मित्र असलेले काय आलं अनेक सामाजिक कार्यकर्ता, थोरात साहेब लोकप्रिय कार्यकर्ता विनायक मेटे यांच्या निधनानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्याची चर्चा सुद्धा आपण या निमित्तानं केलेली आहे. हे खरं आहे की आपण सर्वजण सदस्य सुद्धा अनेक वेळ हायवेवर असतो आणि निवळ सन्माननीय विनायक मेटे हेच गेले नाही तर अनेक जीव त्या अपघातांमध्ये जात असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हायवे खूप महत्वाचे आहेत, हे खरं आहे की आपल्या प्रवासाच्या दृष्टीनं, वेळ वाचण्याच्या दृष्टीनं. परंतु आताची स्थिती अशी आहे की या बाबतीत आपण एक चांगली गोष्ट सांगितली की कोणता स्पॉट हा आता नवीन टेक्नॉलॉजीनं निश्चित झाला पाहिजे, लवकर निश्चित झाला पाहिजे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सांगितलेली. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही मिसिंग लिंक्स असं जे म्हटलं ते बरोबर आहे, फक्त तेवढ्या करता नाही तर मिसिंग लिंक्स अनेक आहेत की हायवेचे प्रश्न काय आता असा विषय घेऊन जर बसलं तर खरं म्हणजे लेन्स बदलणं हे करणं. आता हायवेवर तर आम्ही सुद्धा कायम सतत आहेत, हायवेवरच्या त्या लेन्सचा काही शिस्त आहे का, कुणी कुठं चालवायचं याच्या बाबतीत काही निश्चित धोरण आहे का, आता आपण चालू काळजीपूर्वक पुढचा चालविलच का याचा काही भरोसा आहे का, ह्या खूप गोष्टी याच्याशी निगडीत, हे काय नाकारता येत नाही. परंतु या बाबतीतलं काहीतरी धोरण, प्रशिक्षण, काहीतरी प्रसिद्धी हे सुद्धा देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हायवे हा विषय घेऊन काही गोष्टी प्रसिद्धीच्या रूपानं सुद्धा महाराष्ट्रात सांगणं आवश्यक मला वाटतंय. तशा प्रकारचं एक धोरण आपण निश्चित करावं. आजची स्थिती अशी आहे की नाशिक पासून मुंबईला यायचं 3 तासाचा रस्ता आम्ही 6 तास लागतोय. आता टायर जागच्या जागेवर फुटतायत, इतके कोर असते खड्ड्याला, अशी कोर असते. तुम्ही टोल तर वसूल होतोयच, परंतु काळजी कुणी घेत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. ते खड्डे भरले जात नाही, टायर जागेवर फुटतात आणि अपघात होत आहेत. हे रोजचा विषय, रोजचा विषय. म्हणजे निव्वळ याचं झालंय. बाकीचं आपण हे करत असताना माननीय विनायकराव मेटेंच्या निमित्ताने ही चर्चा होत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर हायवेच्या जास्त प्रकर्षानं लक्ष देणं आवश्यक मला वाटतंय. आजची स्थिती अशी आहे की पूर्णपणे जॅमिंग आणि टायर फुटणं याच्यात संपूर्णपणे रस्ते कठीण झालेले आहेत. मी तर गोवा हायवेचं काय आता बोलतो, सर्वांनाच माहिती की काय नेमकं त्या दुर्दैव त्या रस्त्याचं कोणाला समजायला तयार नाही. याच्यात आपल्याला तातडीनं काही निर्णय आणि काही धोरण हे आपण तातडीने जाहीर करणार का? अध्यक्ष महोदय, निश्चितपणे माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी जे सुचवलं आहे त्या संदर्भात मी विभागाला सांगेन आणि विशेषतः प्रशिक्षणाच्या संदर्भात, जनजागृतीच्या संदर्भात एक मोहीम आपल्याला कशी हाती घेता येईल हे देखील बघू. आपण नाशिक मुंबई रस्त्याच्या संदर्भात सांगितलेली वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे अनेक लोकांनी सांगितलं 6 तास 7 तास लागतायत. यात तातडीनं जी काही उपाययोजना करता येईल ती आपण करू आणि मग लॉंग टर्मची उपाययोजना पावसाळा संपल्यावर निश्चितपणे करू. लक्षवेधी क्रमांक 8.
साहेबांनी आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या पटीमध्ये निधी देण्याचा त्यांच्या विकासासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आणि त्यानुसार तिथून पुढं आदिवासी समाजाला 9% बजेटनुसार स्वतंत्र बजेट निर्माण करून आदिवासी समाजासाठी विकासासाठी त्या बजेटचा वापर करण्यात येत होता. परंतु मध्ये 2017-18 साली ह्या ज्या खर्चाचं त्याचं विवरण करण्यात आलं आणि त्या विवरणामध्ये एक कार्यक्रम खर्च आणि अनिवार्य खर्च असं त्याची वर्गवारी करून 2017-18च्या नंतर जो काही आस्थापनावरचा खर्च आहे, पगाराचा खर्च आहे, पेन्शनचा खर्च आहे, हा अनिवार्य खर्चामध्ये टाकल्यामुळं आदिवासी समाजावरती प्रत्यक्षात विकासासाठी जो काही प्रश्नावरती येतोय की आदिवासी समाजाच्या विकासासाठी जो काही निधी भेटायला पाहिजे तर तो निधी तो प्रश्नावरच येतोय. प्रश्नाची इमर्जन्सी क्रिएट करू द्या. अभिमन्यू आदिवासी समाजासाठी जो काही निधी वापरला गेला पाहिजे तर त्या प्रश्न घ्या. तो त्या पटीमध्ये 2 मिनिटं. तर आमच्या ह्या निमित्तानं हा प्रश्न आहे की 1993-94ला जसं सुकथनकर समितीने अहवाल दिला होता आणि त्यानुसार जो खर्च वापरला जात होता किंवा तशी वर्गवारी होती, तर 17-18 नंतर जो बदल झाला तर तो बदल परत पूर्ववत करून परतच्याला जो काही अनिवार्य खर्च आणि कार्यक्रम खर्च आहे तो एकत्रित करून आम्हाला वापरायला भेटणार का, असा ह्या निमित्तानं माझा प्रश्न आहे. आणि याला उत्तर आदरणीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे की याची माहिती आम्ही पुढं अर्थमंत्र्यांकडे किंवा अर्थ खात्याकडे पाठवतोय. तर माझी या निमित्तानं अर्थमंत्र्यांना विनंती आहे की सन्मान्य सदस्य 17-18च्या नुसार एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला, मंत्र्यांकडून आता उत्तर घ्या. तुम्ही पुन्हा अर्थमंत्र्यांकडे तर कशाला? त्यानुसार मला मंत्री महोदय- 17-18ची जी आधी ज्याप्रमाणे खर्च आदिवासी डिपार्टमेंट होत होता त्यानुसार त्या पद्धतीने खर्च होणार का, हा माझा प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी हा प्रश्न विचारला. याच्या बाबतीमध्ये सुकथनकर समितीने काही शिफारसी केल्या होत्या. त्याच्या अनुषंगानं राज्याचं जितकं आकारमान असेल त्या आकारमानाच्या हिशोबानं आदिवासींचं आणि सामाजिक न्याय विभागाचं जितकं पॉप्युलेशन असेल त्या पॉप्युलेशन बेस निधी देण्याचं काम सातत्यानं 17-18 पर्यंत सुरू होतं. त्याच्यानंतर जे प्लॅन नॉन प्लॅन होतं त्याच्यामध्ये अनिवार्य खर्च आणि आस्थापना खर्च एकत्र करून त्याच्या आकारमानाप्रमाणे त्याने निधी देण्याला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं तसं अनिवार्य आणि आस्थापना खर्च ह्या दोघांचं मिळून त्यांनी आपल्याला निधी दिलेला आहे. वास्तविक याच्यामध्ये मी एकंदरीत या खात्याचं मंत्री म्हणून जेव्हा मी स्वीकारला त्यावेळेला माझ्या थोडं लक्षात आलं की या ठिकाणी हे दोन्ही खर्च एकत्र केल्यानंतर जे काही पर्सेंटेज प्रमाणे पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाही, असं एक नसतीवरून मला लक्षात आलं की जी नसती आपण नियोजन विभागाकडे आपण पाठवली होती, परंतु मंत्रिमंडळ बदलल्यानंतर पुन्हा ती पाठवा अशा पद्धतीचं त्याच्यावर लिहिलेलं असल्यामुळे ती नसती आम्ही नियोजन विभागाला पाठवू. आणि ज्या पद्धतीने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग याच्यामध्ये जर तफावत असेल तर निश्चितपणानं तर तफावत दूर करण्यासाठी आम्ही नियोजन विभागाला विनंती करून हा प्रश्न सोडू. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण सभागृहामध्ये हा प्रश्न खरोखरीच आदिवासी समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. मी देखील 2.5 वर्ष ज्यावेळेस वित्त विभाग सांभाळला त्यावेळेस वेळोवेळी अनेकदा केसी पाडवी साहेब आणि आदिवासी दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य येत होते. परंतु पाठीमागं 27 जानेवारी 2017च्या शासन निर्णय त्यावेळेस झालेला होता. त्यावेळेस आपण राज्याचे प्रमुख होता आणि मुनगंटीवार साहेब वित्त मंत्री होते. यामध्ये एवढंच आपल्याला करायचं आहे. व्हायला काय लागलंय की आदिवासी समाजाला जो काही निधी आपण देतो त्या निधीतनंच त्यांचा आस्थापनेचा खर्च वजा व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यात दरवर्षी 5% वाढ होते. त्याच्यावर ते आणखीन त्यांचा खर्च
पगाराचा पेन्शनचा सगळा त्याच्यातनं जातो आणि मग विकास कामाला आदिवासी विभागाच्या आदिवासी समाजाला जो निधी मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये कटौती होत चाललेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये अतिशय गांभीर्याने लक्ष घालावं. माझ्या वेळेस स्वतः चक्रवर्ती जे चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले ते पण मला म्हणाले होते की दादा हे केलं पाहिजे, आपण त्या वर्गावर अन्याय करतो आणि हे 100% खरं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून आता जे डॉक्टर गावित साहेबांनी सांगितलेलं आहे की नियोजन आणि वित्त विभागाची मदत घ्यावी लागणार आणि 100% ती घ्यावीच लागणार. तर त्या विभागाचे आत्ता चार्ज आपल्याकडे, तर आपण त्याच्यातनं मार्ग काढून हा 2017 साली आपणच मुख्यमंत्री झालेला निर्णय बदलून पुन्हा 1993-94 सारखा निर्णय जो आपण नेहमी करत आलेलो आहे तसा निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, मुळातच आपल्या देशामध्ये 2016 सालापासून आपली अकाउंटिंगची पद्धत बदलली आणि आपली बजेटची पद्धत बदलली आणि याच्यामध्ये प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषय आपण संपवला आणि थेट बजेट आपण मांडणं सुरू केलं. आणि म्हणून 2017 सालापासून प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषय आपण संपवलेला असला तरी देखील या संपूर्ण निर्णयामध्ये कुठेही आदिवासी समाजावर जर अन्याय होत असेल तर तो बदलण्याची 100% मानसिकता सरकारची आहे. मी स्वतः आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बसेन आणि त्यातनं जो मार्ग काढायचा तो काढून कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजाकरता जो काही निधी हक्काने द्यायचा आहे त्यात एक पैसाही आम्ही कमी होऊ देणार नाही. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. आता वितरित काहीच केलं नाही म्हणून प्रश्न विचारतो. अध्यक्ष महोदय, मी परवाच्या 293च्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. मी पहिल्यांदा मंत्री महोदयाचं अभिनंदन करेल की त्यांनी 3 दिवसामध्ये 1100 किलोमीटर प्रवास करून 37 तालुक्याचा दौरा केला आणि प्रत्यक्ष पाहणी केली, पीक पाहणी. अध्यक्ष महोदय, गोगलगाईने पूर्ण धुमाकूळ घातलेला आहे. पूर्ण पिकं नष्ट झालेली आहेत. माझ्या औसा आणि निलंगा तालुक्यामध्ये 82% पेक्षा जास्त पिकाचं नुकसान या निमित्तानं झालंय. अध्यक्ष महोदय, मी परवाच फेसबुकवर आणि ट्विटरवर गोगलगाई कशा पद्धतीनं सोयाबीनचं नुकसान करते आहे हे 3 टप्प्यात दाखवलंय. पहिल्या टप्प्यामध्ये छोटं पीक असताना कशी गोगलगाई खाते, दुसऱ्या टप्प्यामध्ये गोगलगाई कसं त्याचा शेंडा कापते, तिसऱ्या टप्प्यामध्ये अध्यक्ष महोदय वेळेचं भान राखा, प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. तिसऱ्या टप्प्यामध्ये आता काही ठिकाणी पिकं वाढलेली दिसत आहेत पण हळद्या रोग पडलाय, येलो मोझॅक आलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना प्रश्न आहे, मी जे प्रश्न विचारतो. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि आता थेट जाऊयात. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधक सध्या आक्रमक झालेत, घोषणाबाजी करतायत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेत आणि ते या विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करतायत. राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे सर्व आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आपल्याला दिसत आहेत आणि हातामध्ये फलक घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. थेट जाऊयात. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनोद, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत, काय घोषणा देत आहेत? विनोद, आवाज येतोय? ही थेट दृश्य आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार विरोध प्रदर्शन करतायत, सरकार विरोधात घोषणाबाजी करतायत. ओला
जाऊयात विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, हे विरोधी पक्षातले आमदार सध्या विरोध प्रदर्शन करतायत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती, काय अधिक सांगाल? आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची थेट दृश्य आताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं. लक्षवेधीचा तास सुरू होता, मात्र त्यानंतर लगेचच हे विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करतायत. शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली गेली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.